नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न। समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यातूनच आत्मनिर्भर भारताची निर्मिती होईल। पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील। अहिल्यानगर दिनांक 26 जानेवारी। जातीय व सामाजिक विषमता दूर करून दारिद्र्य निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज असून जातीय ओळखीपेक्षा मी भारताचा नागरिक आहे ही ओळख अधिक दृढ होणे आवश्यक आहे। समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यातूनच बलशाली व आत्मनिर्भर भारताची निर्मिती होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली। तसेच भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल आदी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राचे नवे पर्व सुरू होत असून शिर्डी औद्योगिक क्षेत्रात सुमारे 2000 कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून मोठा उद्योग प्रकल्प उभारला जात आहे। यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे। या स्वातंत्र्याचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी करत समृद्ध व सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची वाटचाल समृद्धी व संपन्नतेकडे सुरू असून सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या सर्व समावेशक धोरणातून शासन देशाचा विकास करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने विकासाला गती दिली असून राज्याला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे। तसेच दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत सुमारे 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून त्यातून 25 ते 30 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले। तसेच जिल्ह्याचे भूमिपुत्र व ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करून ही संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे नमूद केले। तसेच यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। संचलनात पोलीस दलाचे पुरुष व महिला पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस, बँड पथक, श्वान पथक, वज्रवाहन, सायबर सेल, जनजागृती वाहन, QRT वाहन, निर्भया पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, मोबाईल सर्व्हिलन्स वाहन तसेच महाराष्ट्र पोलीस फॉरेन्सिक व्हॅन, बालविवाह प्रतिबंध जनजागृती वाहन तसेच न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सैनिकी महाविद्यालय सायन्स, आठरे पब्लिक स्कूल, श्रीराम माध्यमिक विद्यालय देवगाव तालुका नेवासा, सनफार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागापूर, स्नेहालय स्कूल, MIDC आर्मी पब्लिक स्कूल दिवटे, पार्टी पब्लिक स्कूल, पाटील पब्लिक स्कूल सुपा तसेच मेहर इंग्लिश स्कूल, सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल या शाळांमधील मुलामुलींच्या पथकांनी सहभाग घेतला। तसेच यावेळी कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणीतील बंदीवान, माजी सैनिक आणि निमित्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार संगीता दळवी व डॉक्टर अमोल बागल यांनी केले। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।